शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संत सावकार महाराज संत रामगिरी महाराज भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव अनिकांचे कानी गुण दोष मनानानी तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांची आचरणा तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव वेचिते वचन जेने राहे समाधान तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव विठ्ठल 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 समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगन्विहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा लाधलो तुमचा लाधलो करुणाकरा दयाळा
तुमचा अनुग्रहाला झालो पावन झालो चराचर सरे तुमचा अनुग्रहाला झालो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद व्यापिनीं वीणा पुस्तक धारिणीं भयदां जाड्यंधकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थिताम् वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो दिव्ये महादिव्ये शिवायै सततं नमः नमः प्रकृते भद्रायै निहतः प्रणतस्म्यताम् संसारानलतप्तानां प्राणिनामर्तिनाशकं मुमुक्षो हेतदक्षन्तं मनीषानन्दयतिं नमः गंगातरंगरमणीय जटाकलापम् गौरी निरंतर विभूषितवामभागम् नारायण प्रियमनङ्गमदापहारम् वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथं विठ्ठल विठ्ठल आता हृदय हे आपले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवान सूर्यनारायण मंदिर बरबडा संस्थान या पवित्र पावन भगवंताच्या दरबारामध्ये प्रांगणामध्ये कीर्तन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे महाराष्ट्रातील महान भगवत भक्त देहू निवासी असणारे आपल्या संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे ज्यांच्या व्यवहारिक जीवनाचा थोडासा आपण विचार करायला गेलो तर ज्यांना गावात नव्हता मान ज्यांच्या घरात नव्हतं धान ज्यांच्या पोटात नव्हतं अन्न तरी पण ज्यांच्या चित्तामध्ये अखंड नांदायचं समाधान असे भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराया यांचा 6 चरणाचा म्हणजे अगदी माझ्या हाईट पेक्षा मोठा अभंग आज आपण शिवेकरता निवडलेला आहे तरी आपण या अभंगावरती यथामथी यथावकाश अगदी अल्पशा वेळामध्ये कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत विठ्ठल कीर्तन सेवेचा योग याचं कारण म्हणजे कार्य दिसलं की त्याच्या मागे काहीतरी कारण असतं म्हणजे आता हे कार्य दिसत आहे आपल्याला याच्या मागचं कारण जे आहे कीर्तन सेवेचं जे कारण आहे आपल्या इथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी म्हणजे गेल्या 47 वर्षापासून हे मला वाटतं 47वे वर्ष आहे आणि 47वे वर्ष आहे हे तर 47व्या वर्षामध्ये विशिष्ट अशा रूपानं आपल्या अखंड हरिनाम सप्ताहानं पदार्पण केलेलं आहे आणि आजचा हा आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस भगवान सूर्यनारायण भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये रथसप्तमीच्या निमित्ताने तसेच
श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू ब्रह्मलीन गुरुनाम गुरुनाम गुरु गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या परम कृपा आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या परम कृपा आशीर्वादाने तसेच या भगवान सूर्यनारायण मंदिर बरबडा संस्थानचे अध्यक्ष आदरणीय श्री हरिभक्तीपरायण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू स्वामी श्री श्री 1008 स्वामी रामकृष्णजी महाराज यांच्या छत्रछायेखाली हा सुंदर अशा प्रकारचा चालत आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. सकाळी काकडा आहे, त्याच्यानंतर श्रीमद भागवत कथा आहे, त्याच्यानंतर हरिपाठ आहे, त्याच्यानंतर सुंदर अशा प्रकारचं कीर्तन आहे आणि कीर्तनाच्या नंतर चहा पण आहे. जागर जागर म्हणायचं होतं मला, पण असं तर अशा सुंदर अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे, आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय आपल्या गावातीलच अनंत भाऊ यांनी फोन केला आणि फोनवरूनच संपर्क झाला आमचा. त्यांनी अगोदरच विचारलं होतं, म्हणले महाराज मग तुमचं काय असतं? म्हणलं माझं काय नाही, माझं सगळं मस्त आहे. नाही नाही हो म्हणले, तुमचं ते त्याचं काय असतं, तुमचं काय तसं? मी म्हटलं काय नाही, 4-5 लाख रुपये काय तुम्हाला टाकायचे ते टाकून द्या म्हटलं अकाउंटला. मग आता बघूया. विठाला तसं खरं जर पाहायला गेलं तर इथं खरी सेवा जी आहे ती माझे गुरुवर्य अनंत श्री विभूषित श्री श्री 1008 आचार्य महामंडलेश्वर गुरूंचं नाव घेत नसतात, सद्गुरूंचं नाव घेत नसतात, तरी पण तुमच्या माहिती करता घ्यावं लागते मला इथं. आचार्य स्वामी महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांची खरी इथं सेवा झाली असती, परंतु गुरुवर्य स्वामीजींचं स्वास्थ्य ठीक नसल्या कारणाने ही जी सेवा आहे ती परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजींच्या आज्ञेने आदरणीय आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने सर्व गावकऱ्यांच्या प्रेमास्तव आणि परमपूज्य आदरणीय श्री हरिभक्तीपरायण रामकृष्णजी महाराज बाबा आदरणीय बाबांच्या आज्ञेने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. महाराज गायन काय असतं? मी पहिल्यांदा एवढे कीर्तन झाले, म्हणजे आता जवळपास 70-80 वय आहे माझं सध्या. एवढे कीर्तन झाले, पण असं गायन मी पहिल्यांदा ऐकलं. एकदा आदरणीय महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. म्हणजे असं एकदम बैठकी भजनासारखं गायन, एवढं सुंदर. असं वाटत होतं की कीर्तन आता असंच राहू द्यावं, गायन सुरू असंच चालू द्यावं गायन. आणि मृदंगाचा जो बारकावा आहे, जो ठेका आहे मृदंगाचा, तो व्यवस्थित. दोन्ही आमचे आदरणीय सुंदर, हातही त्यांचे सुंदर आहेत, दिसायलाही दोन्ही सुंदर आहेत. असे आमचे दोन्ही मृदंगाचार्य आदरणीय आमचे माऊली महाराज आहे ना, माऊली महाराज शेळके, माऊली महाराज शेळके आदरणीय सुदर्शन महाराज आहे ना, सुदर्शन महाराज. आता तिथं सुदर्शनच आहेत, कधी माझं काय होईल सांगता येत नाही. आज सर्व आदरणीय मंडळी सर्वांच्या चरणारविंदावर नतमस्तक होतो आणि दिवसभराचे कार्यक्रम असताना सुद्धा आदरणीय बाबा पण इथे येऊन बसलेले आहेत, त्यांच्या पण चरणारविंदावर नतमस्तक होतो. हस्ती छोटी पण ज्यांची कीर्ती महान आहे, आमचे आदरणीय निवृत्तीनाथ महाराज आहे. सुंदर अशा प्रकारचं त्यांचं पण गायन आहे. आमच्या दोघांचा एकच प्रॉब्लेम आहे, नेहमी सांगत असतो मी. आमचे जे सारथी ते जरा तसंही तर भाऊ दिसायले तसे. बर वा. तर एकदा आमच्या ड्रायव्हरनं धोतर घातलं आणि धोतर घातल्याच्या नंतर आम्ही गेलो कीर्तनाला गेल्याच्या नंतर मलाच बाजूला सारायला लागले माणसं. नवीन गाव होतं. येऊ महाराजाला येऊ द्या ना जरा बाजूला व्हा ना. ते हाईट वगैरे नसल्यावर शरीर नसल्यावर तो प्रॉब्लेम होत असतो, पण आदरणीय निवृत्तीनाथ महाराज आहे ना, सुंदर अशा प्रकारचा आवाज, सर्वांच्या चरणारविंदावर नतमस्तक होतो, पुन्हा पुन्हा नतमस्तक होतो. आणि आदरणीय अंशरामजी आप्पा, वा वा वा, सुंदर. त्यांच्यासाठी त्यांच्याही चरणारविंदावर नतमस्तक होतो. आदरणीय दगडू रामजी महाराज आहे ना, सगळे रामच आहेत ना. ऐंशी रामजी महाराज, दगडू रामजी महाराज. आता मीच एकटा, मी पण राघवच आहे वाटते. विठाला कीर्तन सेवेसाठी आपण अभंग निवडलेला आहे भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांचा.
तुम्ही थोडस असं सज्ज होऊन बसा. जसं गुलाबाचं फूल भगवान सूर्यनारायण उगवल्याच्या नंतर, किंवा गुलाबाचं फूल म्हणा, किंवा ते काय सूर्यफुलाचं फूल म्हणा, असं जसं उमलतं ना, तसं बसाय ना. आपण बरोबर ठरलेल्या वेळामध्ये बरोबर 12 वाजता कीर्तन सोडणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही थोडं निश्चिंत होऊन बसा. विठाला आताच मला इथं दर्शनाला गेलेलो असताना आदरणीय अनंत भाऊ आणि आदरणीय काही तरुण मित्रमंडळ सांगत होते की तर बाबाजींनी तपश्चर्या केलेली आहे. आदरणीय बाबाजींनी पण आदरणीय मोठ्या बाबाजींचा महिमा सांगितला. हे जे संत आहेत ना, ते दिसायला जरी तुमच्या आमच्या सारखे असले तरी ते तुमच्या आमच्या सारखे नसतात बरं का. फक्त दिसायला ते तुमच्या आमच्या सारखे वाटतात आपल्याला. संत नवती जगा मानसाच्या तारीखे 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 समुद्र नदी नोए पैगा नदी नोए पैगा शन म्हणून लिंगा शन म्हणून लिंगा संत नवती जगा मानसाच्या तारीखे 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 आदरणीय महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. समुद्र नदी नो हे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नवती जगा माणसाच्या सारीखे. ते तुमच्या आमच्या सारखे जरी दिसत असले, त्यांचे क्रियाकलाप सगळे तुमच्या आमच्या सारखे जरी असले, ते हसतात आपल्यासारखे, खातात पितात, सगळं काही क्रिया त्यांच्या आपल्यासारखे असतात, तरी पण ते आपल्यासारखे नसतात. असे संत असतात. थोडस व्यवहारातलं उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. पूर्वीचा काळ आहे आणि पूर्वीच्या काळामध्ये दळणवळणाची तेवढी साधनं नव्हती. ह्या गावाहून त्या गावाला जर जायचं म्हटलं तर पायी जावं लागायचं. जर पाण्याचा वापर आपल्याला करायचा म्हटलं तर हँडपंप वगैरे तेवढे जास्त नव्हते, बोरवेल वगैरे नव्हते. विहिरीमधून काय करावं लागायचं, पाणी शेंदून काढावं लागायचं. पूर्वीचा काळ आहे. एक शेतकरी आपल्या विहिरीतून पाणी शेंदत होता आणि पाणी शेंदता शेंदता महाराज त्यानं 1-2 बकेटा वर काढल्या, घागर भरली, पण आणखी एक बकेट काढायला तो सरसावला आणि पाण्याची बकेट वर काढत होता, वर ओढत होता तो. कोण? शेतकरी. पाण्याची बकेट वर ओढता ओढता काय झालं, तो विहिरीतून पाणी काढत होता आणि पाण्याची बकेट वर ओढता ओढता तो महाराज धडामसे त्या बोर मध्ये पडला. हा, झोपलात काय? नाही ना, विहिरीमध्ये पडला महाराज. तो शेतकरी विहिरीमध्ये पडला. काय नाही, जाग येत का बघू लागलो, दुसरं काय नाही. विहिरीमध्ये पडला आणि विहिरीमध्ये पडल्याच्या नंतर मग जीवाच्या आक्रांतान ओरडायला लागला. मला जसं पोहणं येत नाही त्याला येत नव्हतं पोहणं. वाचवा वाचवा, मेलो मेलो मेलो, वाचवा वाचवा वाचवा, जीवाच्या आक्रांतान ओरडायला लागला महाराज, मोठमोठ्याने ओरडायला लागला. तेवढ्यामध्ये काही शेतकऱ्यांना आवाज आला आणि त्यापैकीच एक शेतकरी धावतच आला महाराज. तुम्हीच होते का सुदर्शन महाराज? नाही, तुम्ही ते कीर्तनाला गेले असताना. तो शेतकरी धावत आला महाराज आणि धावत आल्याच्या नंतर त्यानं कुठलाच विचार नाही केला महाराज, कुठलाच विचार नाही केला. खिशामध्ये काय साहित्य आहे, काय सामान आहे, आपली घडी भिजन, मोबाईल भिजन, काही विचार केला नाही महाराज त्यानं. खिशामध्ये त्याच्या तंबाखूचा तोटा तसाच होता, बिड्याचा कट्टा तसाच होता. तशीच उडी मारली महाराजांनी. तशीच उडी मारल्याच्या नंतर तो वाचवायला लागला त्या खालच्या माणसाला. आणि तेवढ्यामध्ये मग आणखी आजूबाजूची माणसं आले आणि बघितलं. अरे म्हटले, आपल्याला तर वाटलं इथं एकच माणूस आहे काय की, पण म्हटलं इथं तर 2 पडलेली झालीत माणसं. तुम्हाला विचार, तुम्ही आता खरं सांगा बरं, मदत किती माणसं आहेत त्या विहिरीमध्ये? हा, 2 माणसं आहेत. बघायला तर आपल्याला 2 दिसायलेत, परंतु खरं किती माणसं पडलेली आहेत त्याच्यामध्ये? एक व्यक्ती पडलेला आहे. आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो कशासाठी गेलेला आहे मध्ये? त्या पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याकरता. तसंच तुम्ही आम्ही या भवसागरामध्ये, या प्रपंचामध्ये, तुम्ही आम्ही या भवसागरामध्ये पडत आहोत,
गोचा खात आहोत, म्हणून आपल्याला वाचवण्यासाठी म्हणून तुमच्या आमच्या सारखंच संत राहतात. आदरणीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू ब्रह्मलीन रामगिरीजी महाराज असतील, आदरणीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आदरणीय रामकृष्ण बाबा असतील, असे जे संत आहेत ते काय करतात म्हटले, ते जसं त्या व्यक्तीनं वाचवण्यासाठी उडी मारली होती त्या बुडणाऱ्या व्यक्तीला, तसं तुम्ही आम्ही जे संसारामध्ये बुडत आहोत ना, तुम्हाला आम्हाला वर काढण्यासाठी तुमच्या आमच्या सारखंच आपल्या सोबत राहून ते काय करतात, प्रयत्न करत असतात. आणि अशाच संतांच्या कृपेने, अशाच संतांच्या छत्रछायेखालीमध्ये असा सुंदर अशा प्रकारचा आपला कार्यक्रम सुरू आहे. अभंग भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा यांचा आहे. अभंग 6 चरणाचा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय देवाच्या प्राप्तीची साधनं सांगतात महाराज. आणि ते काही एक दोन नाही सांगत आहे ना, एक साधन नाही सांगत, अनेक साधनं सांगतात. म्हणजे कोणाला हे जर नाही जर जमलं तर ते जमेल, ते नाही जमलं तर ते जमेल, ते नाही जमलं तर ते जमेल, वेगवेगळी साधनं सांगतात. जसं आज मला आता झोप लागायली, कारण जेवणच असं झालंय ना, आणि मला जर एखाद्या वेळेस झोप लागली मध्येच, तर त्याचे पूर्णपणे जबाबदार बन्शीलाल भाऊ आहेत बरं का, है ना. अंशीलाल का बन्शीलाल, बन्शीलाल भाऊ हजारे है ना. त्यांचं तुम्ही ते तुमचं तुम्ही बघून घ्या ते नंतर. पण झोप लागणार नाही तशी. विठाला विठाला त्यांच्या घरी जसं जेवण बनवलं होतं, त्यांना माहिती नाही की राघव महाराजांना नेमकं काय आवडतं. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या होत्या, कोशिंबीर बनवली होती, गुलाबजाम बनवले होते. आता तुमच्या तोंडाला पाणी यायले, पण येऊ द्या थोडस, आता सहन करा माझ्यासाठी. गुलाबजाम बनवले होते, पुन्हा ते चटणी होती नारळाची का कारळाची, आहे ना, कारळाची चटणी होती, नारळाची चटणी होती, पोळ्या होत्या, पुन्हा ते दुसरी आणखीन एक भाजी होती, आलूची भाजी, गोबीची भाजी, भात होता, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ. बरं, एवढे प्रकारचे पदार्थ करण्याची काय आवश्यकताच नाही, फक्त मेथीची भाजी आणि भाकरी केली असती त्या आदरणीय ताईंनी, त्या घरच्या महिला मंडळांनी. पण त्यांना काय वाटलं की महाराजांना नेमकं काय आवडतं हे आपल्याला माहिती नाही, मग काय करायचं, ऑप्शन ठेवा महाराजांच्या समोर, जे आवडलं ते खातील ना. पनीरची भाजी एक विसरली बरं का, हा, जे ऑप्शन म्हणजे ऑप्शन वेगवेगळे ठेवले आहे ना, जे आवडतं ते खातील महाराज आहे ना, त्यांना जे आवडतं ते खातील. म्हणून तसं जसं त्यांनी ऑप्शन वेगवेगळे ठेवले, भरपूर ऑप्शन ठेवले, तसे भगवान संत श्रेष्ठ तुकोबारा यांनी पण आपल्या समोर ऑप्शन भरपूर ठेवलेले आहेत. कशाचे? भगवंताच्या प्राप्तीचे. विठ्ठला देवाच्या प्राप्तीच्या साधनांचा विचार केलेला आहे, देवाच्या प्राप्तीची साधनं आपल्याला सांगितली आहेत. पण प्रश्न असा आहे, प्रश्न असा आहे की आपल्याला देव पाहिजे का? आणि तुमची आमची जी तळमळ आहे, सगळी काही आपण जी काही धावपळ करतो, धडपड करतो या संसारामध्ये, दिवसभर आपण धावपळ करतो, ती कशा करता करतो बरं? कशा करता करतो? संसारामध्ये सुख आहे का महाराज? टोपीवाले बाबा, तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? नाव सुनील भाऊ दराडे, कुंडलिक भाऊ आहे ना, कुंडलिक भाऊ. तुमचं वय काय सध्या? 70 वर्ष वय आहे ना. लग्न झाले का तुमचं? अहो, माझं विचारणं काम आहे ना, झालं नसलं तर एखाद्या वेळेस काय करायचंय ना, झालंय ना, हा, लग्न झालंय. तुम्ही खरं सांगा, तुम्हाला माझी शपथ आहे, संसारामध्ये दुःख जास्त तुम्हाला प्राप्त झालं आतापर्यंत का सुख भेटलं तुम्हाला संसारामध्ये? दुःखच आहे. त्यांच्या मालकीन बाई आला नाहीत का इथं? असा हिम्मतवाला एक पहिल्यांदाच बघायलो माणूस मी. संसार दुःखाचा आहे ना. संसार दुःख मूळ चवीकडे विंगड, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ पाठीलाही चरण तव नाव शरण धर्म जागो सदैवाचा जो मंगळ उपकारी आढळ्या सृष्टीने तो त्याचे नाव मी उच्चारी. संसारामध्ये काय म्हटले? संसार कसा आहे?
दुःख रूपी संसार आहे आणि या संसारामध्ये आपण जेवढे आहोत तेवढ्याला एकालाही वाटत नाही मला दुःख व्हावं. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. कोणालाच वाटत नाही महाराजांना. कुंती माताच कसा म्हणल्या है ना, सगळ्यांना वाटतं महाराज सुखम मे भूयात, सुखम मे भूयात, मी सुखी व्हावं, मला सुखाची प्राप्ती व्हावी, मला सुखाची प्राप्ती व्हावी. दुःखम मे भूयात असं एकही म्हणत नाही. सुखम मे भूयात सगळ्यांचं म्हणणं आहे. मग सगळ्यांना जर आपल्याला सुख पाहिजे असेल, आपल्या सगळ्यांना सुख पाहिजे आणि तुम्हाला प्रश्न विचारला होता मी की तुमच्यापैकी म्हणजे भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय साधनं कशाची सांगत आहेत? देवाच्या प्राप्तीची. मग देवाच्या प्राप्तीची साधनं सांगतात, पण प्रश्न असा आहे की आपल्याला देव पाहिजे का? एखाद्या वेळेस म्हणजे आपल्याला जे पाहिजे तेच सांगायला पाहिजे ना. भैया तुझं नाव काय रे? प्रतीक नाव आहे ना, भैयाचं नाव प्रतीक आहे. तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? नवरदेव तर सगळ्यालाच बनायचंय बाबा. हा? अच्छा, महाराज म्हणला का? मला नवरदेव ऐकू आलं. हा, बरं बरं बरं. हा, प्रतीक आहे ना, त्याला महाराज बनायचे. महाराज बनायचे. आता प्रतीकला महाराज बनायचे. प्रतीकला जर मी दुसरं सांगायला लागलो इंजिनिअरिंग अशी करावं लागते बरं का, त्यासाठी असा अभ्यास करावा लागते, नीटची तयारी करावी लागते, अमुक तमुक सगळं दुसरंच नॉलेज द्यायला लागलो त्याला, इंजिनिअरिंगचं नॉलेज द्यायला लागलो त्याला, डॉक्टरकीचं, डॉक्टरसाठी, डॉक्टर होण्यासाठी किंवा एमबीबीएस ला नंबर लागण्यासाठी काय काय करावं लागतं त्याचं नॉलेज द्यायलो. त्याला काही काम येईल का ते? सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की त्याला काय पाहिजे नेमकं, त्याच्यासाठी काय उपयुक्त आहे, त्याला काय पाहिजे, हा प्रश्न महत्वाचा आहे. मग भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय देवाच्या प्राप्तीची साधनं सांगत आहेत. पण तुम्हाला आम्हाला देव पाहिजे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला आम्हाला देव पाहिजे का? तुम्हाला तुमच्यापैकी आपल्यापैकी कोणाकोणाला देव पाहिजे? हा, सगळ्यांना देव पाहिजे ना. आता सगळ्यांचं उत्तर हे एकटेच द्यायला येते ना. सरपंच आहेत का तुम्ही? सगळ्यांना देव पाहिजे म्हणत हे ना ते. पण जाऊ दे, आता थोडासा प्रश्न बदलतो मी. आपल्यापैकी सुख कोणाकोणाला पाहिजे? हा, मुक आहेत का तुम्ही? मालकावर जर गरम झाल्या घरी तर तुम्ही असं बोलत असत्या चरा 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 एकदम, पण इथं आवाजच निघा नाही ना. घरी जसं बोलतात ना तसं इथं सगळे जण बोला बरं का. सुख कोणाकोणाला पाहिजे तुमच्यापैकी? सगळ्यांनाच पाहिजे महाराज. आणि सुख पाहिजे याचा अर्थ आपल्याला देव पाहिजे. म्हणून भगवान संत श्रेष्ठ तुकोबराय जे देवाच्या प्राप्तीची साधनं सांगत आहेत ते काही चुकीचं नाही. आपल्या सर्वांना सुख पाहिजे आणि सुखरूप जर कोणी असेल तर तो फक्त आणि सुख फक्त रूपाईसा तुझ्या कोणी सांगा, सांगा सुख रूपाईसा तुझ्या कोणी सांगा, सुख रूपाईसा तुझ्या कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो, पांडुरंगा सारिखा तो, माझ्या पांडुरंगा सारिखा तो, माझ्या पांडुरंगा सारिखा तो, सुख रूपाईसा तुझ्या कोणी जागा, ओ रूपा ऐसा तुझ्या कोणी जागा, रूपा ऐसा तुझ्या कोणी जागा, रूपा ऐसा तुझ्या कोणी जागा. रूपायसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो, सुख रूपायसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. भगवान परमात्मा फक्त एकटा सुखरूप आहे आणि आपल्याला सर्वांना सुख पाहिजे किंवा विचार सागरामध्ये एक असा विचार आलेला आहे 17व्या तरंगामध्ये. कोणी विचार सागर ऐकलेलं नाही वाटत. नाही नाही 13 तरंग आहेत बरं का. 13 तरंग आहेत. त्याच्या दुसऱ्या तरंगामध्ये असा विचार आलेला आहे
की म्हटले सुख आपल्याला पाहिजे ना, मग देव पाहिजे. कारण सुखरूप जर कोणी असेल तर तो फक्त भगवान परमात्मा आहे. आता शूटिंग झाली, मी 17 तरंग म्हणलो पण ते विनोदाचा भाग आहे. विठाला विठाला विठाला. तेराच तरंग आहेत शूटिंग वाले. हा. दुसऱ्या तरंगामध्ये असं सांगितलेलं आहे की म्हटले आपल्याला सुख पाहिजे, याचा अर्थ आपल्याला काय पाहिजे, देव पाहिजे. आणि भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय देवाच्याच प्राप्तीची साधनं सांगितलेली आहेत मला तुकोबारायांनी. मग जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर आपण देवाचीच इच्छा करायला पाहिजे, देवाच्या प्राप्तीची साधनं करायला पाहिजे. पण आपण सुखाचा शोध कुठे घेतो? संसारामध्ये, दुःखरूप संसारामध्ये. देवाला सोडून जर आशा केली महाराज आपण, तर आपल्या पदरी दुःखच पडतं महाराज. करिता देवा वेन आस, करिता देवा विनाश अवघी होईल निरास. अवघी होईल निराश कृष्णा वाढविसे बहुवस, अच्युता वाढविते विलास कधी सुखासी न पवसी. करिता देवा वेन आस, करिता देवा वेन आस. करिता देवा विनाश करिता देवा करिता देवा वेन आस, अवघी होईल निरास. तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखासी न पवसी. देवाशिवाय जर आपण आस केली महाराज या संसारामध्ये, देवाशिवाय जर आस केली तर आपल्या पदरी शेवटी दुःख पडतं बरं का. देवाशिवाय कुठलीही तृष्णा करा, कुठलीही आस करायला करिता देवा विनाश. देवाच्या प्राप्तीशिवाय जर दुसरी आस केली आपण तर आपल्या पदरी दुःख पडतं महाराज. अवघे होईल निराश, आपल्या पदरामध्ये निराशाच पडन म्हटले. तृष्णा वाढविसी बहुवस, संसारामधली तृष्णा कधी पूर्ण होत नाही महाराज. ज्याचा एक ताळी बंगला असेल त्याला वाटतं माझा 2 मजली बंगला कधी होईल. ज्याचा 2 मजली असेल त्याला वाटतं 3 मजली कधी होईल. ज्याचा 3 मजली असेल त्याला वाटतं 4 मजली कधी होईल. हे भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबा आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात बर का. तैसी तृष्णा वाढेन लिया, कि मेरुही हाता आलिया. म्हणे एखादिया दारुणा ही ओळखो. तैशी तृष्णा वाढेन लिया, कि मेरुही हाता आलिया. म्हणे एखाद्या दारुणा ही ओळखो. उदाहरण देऊनच सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. एका गावामध्ये एक भिकारी राहायचा महाराज. आणि भिकाऱ्याचं कार्य काय असतं, काम काय असतं? ड्युटीला जाते कोण म्हणलं? भिकारी भीक मागणार आहे ना. भिकारी त्याचं दररोजचं ते नित्यनेमच असायचं, तो उठायचा आपलं आपलं भीक मागायचा. एके दिवशी तो भीक मागायला गेला आणि भीक मागायला गेल्याच्या नंतर, भाऊ तुमचं नाव काय? रणजित काकडे. रणजित भाऊ काकडे ना, असेच कडक कपडे घालून एक शेठ जे आले हेच होते वाटत. त्यांनी काय केलं, म्हटले लयच भिकारी लयच गरीब दिसायला म्हटले. नाही म्हणजे ह्याच्यामुळे म्हणाले मी भिकारी लयच गरीब दिसायला. असे काही काही मुंबईला भिकारी म्हणे त्यांच्या घरी कचरा लोटायला ते सोन्याचे खोरे भेटले. ते त्या मागच्या काहीतरी पेपर मध्ये वाचलं होतं. रणजित भाऊ गेले. रणजित भाऊला वाटलं या भिकारीची लयच काळात बेकार इकडे. त्यांनी काय केलं, एक सोन्याचं नाणं त्याच्या कटोऱ्यामध्ये टाकलं. आणि सोन्याचं नाणं कटोऱ्यामध्ये टाकल्याच्या नंतर त्या भिकाऱ्याला वाटलं आता झालं आपलं काम म्हणलं. गेला निघाला भिकारी. आणि भिकाऱ्याला काय घर असतं का? तो एका पुलाखाली राहायचा. पण त्याला वाटलं आता ह्या पुलाखाली जर हे सोन्याचं नाणं ठेवू तर माझ्या जवळ राहणार नाही. मी विषयांतर करत नाहीये, विषयावरच बोलतोय मी. कशासाठी बोलतोय? तैशी तृष्णा वाढिनलिया, की मेरू ही हाता आलिया. किती जरी आपल्याला या संसारामध्ये भेटलं तरी आपली तृष्णा कधी पूर्ण होत नाही. याच्या करता मी सांगतोय भिकाऱ्याने ते सोन्याचं नाणं नेलं महाराज.
पण पुलाखालीच ठेवल्यावर त्याला वाटलं आता दुसरी भिकारी काही सोडायची नाही ती. त्याच्यामुळे त्यानं काय केलं, एका पडक्या वाड्यामध्ये ते सोन्याचं नाणं लपवून ठेवलं. आणि अगोदरच असं माहिती होतं की इथं भूत राहतंय म्हटले कोणाचं तरी. मला वाटतं केवळाबाईचं भूत राहत होतं तिथं. इथं कोणी केवळाबाई नाहीत ना? नाही, मग ठीक आहे, काय हरकत नाही. म्हटलं इथं केवळाबाईचं भूत राहतंय. तिथं महाराज ते सोन्याचं नाणं लपून ठेवलं. आणि सोन्याचं नाणं लपून ठेवल्याच्या नंतर भिकाऱ्याचं योगायोगानं काही कालांतरानं लग्न झालं महाराज. आजकाल चांगलेच, पण भिकाऱ्याचं त्यावेळेस लग्न झालं. भिकाऱ्याचं लग्न झाल्याच्या नंतर मग योगायोगानं त्याला लवकरच आपत्तीही लवकरच झाली ना. 2-3 मुलं झाले. आणि त्या भिकाऱ्यानं अगोदरच त्याच्या पत्नीला सांगितलं होतं, "ए, ऐक म्हणला, तू काय मला असं तसं भिकारी समजू नको. माझ्याकडे 1 तोळ्याचं सोन्याचं नाणं आहे म्हटलं. मला काय असं तसं भिकारी समजू नको." ते म्हणले, "ठीक आहे, काही नाही," म्हटले, "ठीक आहे. पण जरा हळून बोला ना. एवढ्या मोठ्यानं ओरडायला काय झालं तुम्हाला? तर मी तर माईक मध्ये सांगितलंय, पडकेवाडी हुडकेच सुटताना उद्या सकाळी, है ना? पण सापडणार नाही हा. ते दृष्टांतातलं पडकावाडा आहे." पण महाराज भिकाऱ्याला तर सांगितल्याच्या नंतर एक वेळेस काय झालं म्हटले, चैत्राचा महिना होता, कडक ऊन पडलेलं. आणि त्याचा मोठा मुलगा बिमार पडला. मोठा मुलगा बिमार पडला. त्या भिकाऱ्याला ती पत्नी म्हणायला लागली, "अहो," म्हटली, "का मुलगा मेल्याच्या नंतर ते तुमचं सोन्याचं नाणं आणणार आहेत का?" म्हटली, "पुन्हा का चाटायचं का ते सोन्याचं नाणं? घेऊन या," म्हटली, "लवकर." उन्हाच्या पाऱ्यामध्ये दुपारचा वेळ आहे. 12 वाजलेले, कडक ऊन आहे. डोक्याला टोपी नाही, पायाला चप्पल नाही. आणि अनवाणी पायानं तो भिकारी निघाला महाराज. कशासाठी? सोन्याचं नाणं आणण्यासाठी निघाला. पण त्यावेळेस राजेशाही होती महाराज. आता लोकशाही आहे नावाला फक्त. त्यावेळेस राजेशाही होती. आणि राजेशाही त्या त्या राज्याचा जो राजा आहे तो म्हणायला लागला प्रधानला, "प्रधानजी, ओ प्रधानजी, बघा म्हटलं ते काय परेशानी त्याची, बघा बरं म्हटलं. तू अनवाणी पायानं जातोय म्हटले, पायात टोपी नाही, डोक्याला चप्पल नाही, काय नाही, तो अनवाणी पायानं चाललाय म्हटले, बघा काय ते त्याचं." गेला महाराज. प्रधानजी गेले. प्रधानजीने विचारलं, म्हटले, तुमचा नेमका प्रॉब्लेम काय म्हटले, तुमची समस्या काय?" त्याने सांगितलं, "माझी समस्या काय नाही म्हटले, माझा मुलगा बिमार पडलाय आणि माझं सोन्याचं नाणं तिकडे पडक्या वाड्यामध्ये मी पुरून ठेवलेलं आहे, ते आणायला चाललो म्हटले. त्या राजाला वाटलं याचं इथंच शंकेचं निरसन करावं आणि शंकेचं निरसन, त्याच्या समस्येचं निवारण करावं असं वाटलं राजाला. राजानं सांगितलं, "प्रधानजी, जा म्हटले आपल्या कोषागारातून 1,000 सोन्याची नाणी घेऊन या." अगोदर किती होतं त्याच्याकडं? एकच होतं महाराज. पण म्हटले 1,000 घेऊन या आणि ह्याचं समस्याचं निवारण इथंच करून टाका म्हटले. 1,000 सोन्याची नाणी त्याला दिली. 1,000 सोन्याची नाणी दिल्याच्या नंतर त्याला विचारलं राजानं, की "आता तू काय करणार?" त्याने सांगितलं, म्हटले, "राजेसाहेब, याच्यामधलं एक सोन्याचं नाणं मोडणार आणि ते सोन्याचं नाणं मोडल्याच्या नंतर त्याची एक सुंदर प्रकारची चप्पल मी घेणार, डोक्याला टोपी घेणार आणि माझं सोन्याचं नाणं आणण्यासाठी पडक्या वाड्याकडे जाणार." राजाला वाटलं, का माणूस आहे का कोण आहे बाबा हे? याला 1,000 सोन्याची नाणी दिली तरी त्याच्यामध्ये जीव गुंतलायच का? "ठीक आहे," म्हटले, "काय हरकत नाही." ह्याचं समाधान झालं नाही ना. "प्रधानजी," म्हटले, "दुसरी आणखी 9,000 सोन्याची नाणी घेऊन या." महाराज दुसरे 9,000 सोन्याचे नाणे आणले. राजानं त्या भिकाऱ्याला दिले. पहिले 1,000 सोन्याचे नाणे, आताचे 9,000 सोन्याचे नाणे, दोन्ही मिळून झाले 15,000 सोन्याचे नाणे. आता 15,000 सोन्याचे नाणे झाल्यावर तरी शांत बसाव का नाही त्यानं? झोपलात का तुम्ही? हा, माझा गणित विषय गेलेला आहे म्हणून तुमच्यावर सोपवलंय मी, तुम्ही खुशाल झोपायला ते. 10,000 सोन्याचे नाणे झाले महाराज. 10,000 सोन्याचे नाणे झाल्याच्या नंतर मग विचारलं, "आता तू काय करणार?" त्यानं सांगितलं, "याच्यामधले 5 नाणे मी मोडणार आणि 5 नाणे मोडल्याच्या नंतर चांगल्या प्रकारचा ऑटो घेणार आणि ऑटो घेतल्याच्या नंतर काय करणार? माझं नाणं आणण्यासाठी पडक्या वाड्याकडे जाणार." म्हटली, का पागल बावळट आहे काय माणूस बाबा हे? याला 1,000 अगोदर दिले तरी ह्याची तृष्णा पूर्ण झाली नाही म्हटले. दुसरी 9,000 सोन्याचे नाणे दिले तरी ह्याची तृष्णा पूर्ण झाली नाही. प्रधानाला सांगितलं, म्हटले, "आता तुम्ही काय करा, आपल्या सगळ्या राज्याचा नकाशाच घेऊन या." म्हटले. नकाशा आणला महाराज. संपूर्ण राज्याचा नकाशा आणला, त्याच्या समोर ठेवला. म्हटले, "तुला जे पाहिजे ते जिथं हात ठेवशील तो भाग तुझा." म्हटले. "राजे साहेब, खरं बोलायलात ना?" "हो," म्हटले, "मी खरं बोलायलो. जिथं हात ठेवशील तो भाग तुझा." "राजे साहेब, तुम्ही मला सांगा, तुमच्या नकाशामध्ये पडका वाडा कोणत्या बाजूला आहे?" म्हटले,
म्हटले हे आगाऊच गिऱ्हाईक दिसायला इकडे म्हटले, याचं काही तृष्णा पूर्ण होईच नाही ना. सगळं राज्य देऊन राजाची भीक मागायची तयारी आहे, तरी पण त्याला पडक्या वाडा काही सुटेना, ती एक नाणं काही सुटेना. भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबा यांनी काही खोटं नाही सांगितलं महाराज. तैशी तृष्णा वाढिनलिया की मेरुही हाता आलिया. 10,000 सोन्याचे नाणी भेटले होते ना, गपचूप बसव का नाही? नाही 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 ना, म्हणे एखादी श्रोते पक्केत बर का इथली. त्या अंधाराचा फायदा घेऊन भरपूर ठिकाणी उठून जातात हे पक्कीत गडे. तुमच्यासाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवा. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढं आहे, संसारामध्ये दुःख आहे, संसारामध्ये तृष्णा कधी पूर्ण होणार नाही, म्हणून आपण तृष्णा करायला पाहिजे, ती देवाचीच आस करायला पाहिजे, देवाची इच्छा करायला पाहिजे देवाची. म्हणून एक साधक जो आहे तो भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायकडे गेला. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा प्रपंच. आता बस झालं, मला भगवंत पाहिजे म्हटले, मला देवाची प्राप्ती करून घ्यायची. देवाचं प्राप्ती कशी होईल मला सांगा. भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हटले, थांब सांगतो बेटा आहे ना. थांब म्हणले सांगतो. तेच आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. भावे गावे गीता, 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 शुद्ध करुणिया चित्ता, शुद्ध करुणिया चित्ता, शुद्ध करुणिया चित्ता, शुद्ध करुणिया चित्ता, शुद्ध भावा हे देवा, शुद्ध भावा हे देवा, शुद्ध भावा हे देवा, शुद्ध भावा हे देवा, शुद्ध करुणिया चित्ता, 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 शुद्ध भावा शुद्ध भावा हे देवा, शुद्ध भावा हे देवा, शुद्ध भावा आहे देवा, आहे देवा, भावे गावे गीता, शुद्ध करुणिया चित्ता, 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 शुद्ध
करुणिया चित्ता 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 बलिहारी 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 किती म्हणावं बरं. एकदा टाळ्या वाजव सगळे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित. त्या साधकानं ज्या वेळेस भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांना विचारलं की महाराज मला देवाची प्राप्ती करून घ्यायची काहीतरी साधन सांगा मला. सांगतो म्हटले तुला साधन. साधन सांगितलं महाराज. पहिलं साधन सांगितलं भावे गावे गीत शुद्ध करून या चित. काय कर म्हटले तू. गीत गा म्हटले गीत. ते म्हटले गीत गाऊ. गीत गाऊ का म्हटले. बरं ठीक आहे म्हटले. पण गीत गायचंय पण कोणतं गीत गायचंय. पिक्चरचे गाणी नाही गायचे बरं का. भावे गावे गीत शुद्ध करून या चित. बरं गीतच गायला कशामुळे सांगितलं असेल बरं. गीतच गायला कशामुळे सांगितलं असेल. परमपूज्य आदरणीय करपात्रीजी महाराज म्हणायचे वृंदावन में जो ठाकुर जी है वो श्रृंगार प्रिय है. द्वारिका में ठाकुर जी जो है मतलब सब ठाकुरों को अलग अलग प्रकार का जो क्या है पकवान वगैरह पसंद है. लेकिन पंढरपुर में जो ठाकुर जी है ना वो भजन प्रिय है महाराज. भजन प्रिय है. इसलिए भावे गावे गीत है ना. एका ठिकाणी संत वाङ्मयामध्ये सांगितलेलं आहे नामाचा उच्चार रात्रीचा रात्रीचा नामाचा उच्चार रात्रंदिवसा नामाचा उच्चार रात्रंदिवसा नामाचा उच्चार रात्रंदिवसा. भावाने देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवसा नामाचा उच्चार रात्रंदिवसा. भावाने देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवसा नामाचा उच्चार रात्रंदिवसा रात्रंदिवसा रात्रंदिवसा. आवडे देवासे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस नामाचा उच्चार करा म्हटले. ते पण कसं गायचं म्हटले ते गीत. भावे गावे गीत शुद्ध करून या चित. आपल्या मनामध्ये भाव असायला पाहिजे महाराज. एका ठिकाणी तुकडोजी दासजी महाराज सांगतात मनी नाही भाव देवा मला पाव. मनी नाही भाव देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही र. देव आशान पावायचा नाही र. देव बाजारचा भाजीपाला 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 नाही र. तसा मी प्रयत्न करायलाच नाही पाहिजे गायचा. कारण आता गुरुजीच्या समोर गाणं म्हणजे उगा आपलं ते सूर्याला दिवा दाखवल्यासारखं विठ्ठला विठ्ठला मनामध्ये भाव पाहिजे म्हटले ना. मनामध्ये जर भाव नसेल तर आपल्या गीताला काहीच महत्व नाही महाराज. आदरणीय महाराज ज्या वेळेस गातात त्यावेळेस मनामध्ये भाव असतो महाराज एक प्रकारचा. म्हणजे ते तर तल्लीन होतातच पण आपण पण तल्लीन होऊन जातोय ना. भावे गावे गीत त्यावेळेस म्हटले आपलं चित्त शुद्ध असायला पाहिजे. शुद्ध करून या चित्त. जर आपलं चित्त शुद्ध नसेल आपल्या मनामध्ये जर भाव नसेल तर आपल्या गायनाला आपल्या त्या काहीच किंमत नाही महाराज. गायनाला त्या गीताला काहीच किंमत नाही. कसं असायला पाहिजे म्हटले गीत गायचं पण भावानं गीत गायचं. काय झालं म्हटले एकदा तानसेनजी महाराज आहे ना गायनाच्या क्षेत्रातले उत्कृष्ट अशा प्रकारचे मर्मज्ञ असणारे तानसेनजी महाराज. तानसेनजी महाराज एक वेळेस असंच हरिदासजी महाराजांचं गायन सुरू होतं आणि तानसेनजी महाराज तिकडे गेले. कुठं हरिदासजी महाराजांच्या भेटीला गेले. भेटीला गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा जे हरिदासजी महाराज आहेत आणखी ही त्यांची परंपरा आहे महाराज. आणखी वृंदावन मध्ये त्यांची फक्त गायनाची परंपरा आहे. ते फक्त गातात. भगवान परमात्म्याला रिझवतात. ते भगवान परमात्म्याला आपल्या गायनाने प्रसन्न करतात. आपल्या भक्तिभाव अशा प्रकारच्या गायनाने प्रसन्न करतात देवाला. आणि मग हरिदासजी महाराज
सुंदर अशा प्रकारचं गायन करत आहेत भगवंतासाठी. आणि भगवंतासाठी गायन करत असताना त्यावेळेस म्हटले तानसेनजी महाराज तिथे गेले. तिथे गेल्याच्या नंतर तानसेनजी महाराजांना पाहिलं. तानसेनजी महाराजांनी दर्शन घेतलं हरिदासजी महाराजांचं. तानसेनजी महाराजांना पाहिलं. तानसेनजी महाराजांना म्हटले तन्नो आप भी एखादा कोई राग गाओ बोले. आप भी कोई राग गाओ है ना. राग कोणाकोणाला येते तुमच्यापैकी? राग राग सगळ्यालाच येते ना, फक्त मला येत नाही. विठाला विठाला तुम्हाला जो राग येतो तो मला पण येतो. गुरुजीला जो राग येतो तो मला येत नाही ना. तानसेनजी महाराजांना गायला लावलं महाराज. तानसेनजी महाराजांनी आशा ताना छेडल्या महाराज. नावाप्रमाणेच आहे ना, तानसेन नाव होतं ते आशा ताना छेडायला एकदम चतुर होते. आशा ताना छेडल्या, आशा ताना छेडल्या, असं गायन केलं, असं गायन केलं. सुंदर अशा प्रकारचं गायन केलं. आणि सुंदर गायन केल्याच्या नंतर मग गायन पूर्ण झालं. आणि गायन पूर्ण झाल्याच्या नंतर मग इनाम म्हणून काय केलं हरिदासजी महाराजांनी. आता ते संत होते ना, फकीर एकदम. त्यांना काय गेलं काय ना आलं काय ना, गई तो भिडकम आहे तो वेलकम. त्यांना काय घेणं देणं नसतं संतायला आहे ना. ते म्हणतात ना 20 गाव 30 गाव जोग्याला 40 गाव. ते कोण नाराज व्हायला कोण खुश आहे ते काय बघत नाहीत संन्याशी ते संत लोक आहे ना. तानसेनजी महाराजांनी एक पूर्ण परात भरली महाराज मोहरांनी. पूर्ण परात मोहरांनी भरली. आणि त्या हरिदासजी महाराजांनी पूर्ण परात त्या मोहरांनी भरली. आणि तानसेनजी महाराजांच्या समोर ठेवली. अशी तन्नो ये आपका इनाम है बोले. अरे महाराज जी आप तो हमारे सदगुरु है, आपसे हम इनाम कैसे ले सकते हैं? नहीं नहीं बोले आपका ये इनाम है, आपका गायन बहुत सुंदर है बोले, आपको ये सब इनाम है. पण तानसेनजी महाराजांनी पाहिलं की ते परात भरून मोहरा होते महाराज. मोठीच्या मोठी परात, तेवढी परात भरून मोहरा. परंतु त्या परात भरून मोहरेमध्ये एक कवडी ठेवलेली होती. कवडी ठेवलेली होती. तानसेनजी महाराज म्हणायला लागले अहो महाराज ते सगळं ठीक आहे म्हणले, तुमचा कृपा आशीर्वाद म्हणून मी हे सगळ्या मोहरांचा स्वीकार करतो. पण मला एक प्रश्न पडलाय म्हणले. मला एक काय प्रश्न पडलाय म्हणले, ये कवडी क्यों रखी है बोले ऊपर है ना, मोहरों के ऊपर एक कवडी क्यों रखी है? बोले तानसेन सुना है ना. कारण ते आता दुसरे जर एखादे कोणी असते तर ते म्हणले असते नाही कवडी ठेवलीच नसती त्यानं. ते मग ते फकीर महात्मा हरिदासजी महाराज म्हणले तानसेन तू गाता बहुत अच्छा है बोले, तेरे गायन के लिए, तेरे गायन कला के लिए, तूने जो गीत गाया है उस गीत के लिए, तेरे गायन कला के लिए सब मोहरे दी है तुझे, लेकिन तू गाता किस लिए है? तू भगवान के लिए नहीं गाता बोले, तू उस बादशाह के लिए गाता है. इसलिए तेरे गायन की कीमत जो है वो कवडी मोल है बोले. तेरे गायन की किंमत नाहीये बोले ना. म्हणजे त्याच्या गायनामध्ये भाव नाही महाराज आहे. जे गायन देवासाठी नाही ते गायन कसं आहे म्हटले कवडी मोल आहे. विठाला भाव आपल्या अंतकरणामध्ये पाहिजे, पण तो फक्त देवा कारणे भाव. देवासाठीच म्हटले स्वरात गायचं, भावाने गायचं, परंतु ते फक्त देवासाठी. भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित. एकदा काय झालं, दुसरा एक दृष्टांत खूप गोड दृष्टांत सांगत असतात परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजी. एकदा म्हटले आमच्या मीराबाई गात होते ना, मीरा दीवानी हो गई रे मीरा दीवानी हो गई. मीराबाई वेड्या झालत्या महाराज भगवान परमात्म्याच्या प्रेमामध्ये. मीराबाई असं गायन करायला लागले, असं गायन करायला लागले की कुठला राग कुठं आहे काय काय मिळ नाही महाराज. कारण प्रेमामध्ये किंवा अति भाव ज्या वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो, मग आपण कसं गातोय काय गातोय ते काही कळत नाही. तिथं भावच फक्त महत्वाचा असतो. असं गायच्या महाराज मीराबाई. मीराबाईचं गाणं सुरू असताना तिथं तानसेनजी महाराज आले. तानसेनजी महाराज आल्याच्या नंतर मग मीराबाईचं गायन पूर्ण झालं, ते भजन पूर्ण झालं. आणि पूर्ण झाल्याच्या नंतर मग मीराबाईंनी विचारलं तानसेन महाराज कधी आले तुम्ही?
ते म्हटले भूप रागाचा यमन राग झाला त्याच वेळेस आलो. काही काही माणसाला असं आडवं बोलायची सवय असते ना. म्हणले भूप रागाचा यमन राग झाला त्याच वेळेस आलो म्हटले. बाबा म्हटले ठीक आहे काय हरकत नहीं. बोले आप थोड़ा सा राग में गाया करिए, सुर में गाया करिए, राग में गाया करिए. पण मीराबाई म्हणायला लागल्या मैं भी आपको कुछ सलाह देना चाहती हूँ. तानसेन महाराज आप गाते बहुत अच्छा है लेकिन थोड़ा सा भाव से गाया करिए ना, थोड़ा सा भाव से गाया करिए ना. यदि हमारे अंतकरण में हमारे चित्त में यदि भाव नहीं है, हमारे मन में यदि भगवान के प्रति भाव नहीं है तो गायन किसी काम का नहीं है महाराज आहे ना. भावे गावे गीत. आणि आपलं चित्त कसं असायला पाहिजे म्हटले शुद्ध करून या चित्त. पण हे कशासाठी अभंगाच्या द्वितीय तुझा चरणामध्ये बाबा आहे देवा आ, तुझा बाबा आहे देवा आ, तुझा बाबा आहे देवा 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 हरी हातून भाऊ पावा हरी हातून भाऊ पावा हरी हातून भाऊ पावा तुला तुझा बाबा हे देवा 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 हरी हातूला भाऊ पाव हरी हातूला भाऊ पाव हरी हातूला भाऊ पाव ओ बाबा तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. टाळ्या वाजवा म्हणायचं कामच कुठं ना महाराज. आपोआपच आहे ना. असा माहोल झालाय असं वाटेल आता सकाळी 2 वाजेपर्यंत सोडूच नाही. विठाला विठाला अरे विठाला 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 बाबा रे जर तुला देव पाहिजे असेल तर काय कर. तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. कोणता? भावे गावे गीत. शुद्ध करून या चित्त. तू चित्त शुद्ध कर आणि चित्त शुद्ध करून काय कर तू भावानं गीत गा. आणि चित्त शुद्ध झाल्याच्या नंतर काय काय होतं म्हटले. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहते येऊनी गोपाळ राहते येऊनी गोपाळ राहते येऊनी गोपाळ राहते माने चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहते येऊनी गोपाळ राहते येऊनी गोपाळ राहते माने चित्त रे निर्मळ येऊनी गोपाळ राहते येऊनी गोपाळ राहते येऊनी गोपाळ राहते 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 तुका म्हणे चित्त करावे निर्मळ
येवोनी गोपाळ राहे तेथे न शुद्ध चित्तानं जर भगवान परमात्म्याचं जर भजन केलं तर निश्चितच आपल्या चित्तामध्ये एक ना एक दिवस भगवान परमात्मा येऊन राहिल्याशिवाय राहणार नाही महाराज. तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुला जर देव पाहिजे असेल तर हा सोपा उपाय आहे म्हटले. पण तो साधक म्हणायला लागला महाराज मला एक तर गाताच येत नाही म्हटले, राग तर कळतच नाही राघव महाराजासारखा, आणि पुन्हा गाता येत नाही, पुन्हा भावानं तर गाताच येत नाही म्हटले. भावाचं आणि माझं जमतच नाही म्हटले कधीच, भावानं गाता येत नाही ना, आणि आजकाल खरंच भावाचं जमतच नाही ना. भावानं गाता येत नाही म्हटले, मग काय करू, काय दुसरा एखादा काहीतरी उपाय असला तर सांगा ना म्हटले. ठीक आहे म्हटले, दुसरा उपाय घे ना. दुसरा उपाय सांगतात तिसऱ्या चरणामध्ये. आणि काचे कानी 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 क्या बात है तुझा बाबा हाय देवा तुझा बाबा हाय देवा अनेकाचे गाणे गुणदेश मनाने तुझा बाबा आहे देवा हरी अचूला भाव पावा वा वा. आणि कांचे कानी गुण दोष मनानानी. म्हटले तुला दुसरा सोपा उपाय सांगतो. आणि कांचे कानी गुण दोष मनानानी न आणि कधीच म्हटले दुसऱ्याचे गुणही मनामध्ये आणू नको आणि दुसऱ्याचे दोषही मनामध्ये आणू नको. तुम्ही म्हणाल महाराज बरं ठीक आहे म्हटले, दोष तर ठीक आहेत म्हटले, पण गुण का नाही आणायचे? कारण आपण जर एखाद्याची स्तुती केली तर काय होतं? एखाद्याची जर आपण स्तुती केली तर काय होतं? हा, पुण्य होतं है ना. एखाद्याची जर आपण स्तुती केली तर पुण्य होतं, आणि पुण्य भोगण्याकरता पुन्हा आपल्याला या योनीमध्ये यावंच लागतंय. कुठल्या ना कुठल्या योनीमध्ये आपल्याला पुण्य पुण्य जरी असेल, पुण्य भोगण्यासाठी पण यावं लागतं, पाप भोगण्यासाठी पण यावं लागतं. म्हणून आपल्याला कुठल्याच योनीमध्ये यायचं नाही. यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आपली स्थिती अशी प्राप्त करून घ्यायची आहे आपल्याला. म्हणून म्हटले दुसऱ्यांचे गुणही बघायचे नाहीत आणि दोषही बघायचे नाहीत. आणि कांचे कानी गुण दोष मनानानी. परंतु साधक म्हटला महाराज तुम्हाला काय सांगू म्हटला, जोपर्यंत दोघा तिघाचं काहीतरी उचापात्या करत नाही तोपर्यंत माझ्या पोटामध्ये खाल्लेलं हजमच होत नाही म्हटले, मला पचतच नाही. काही ना काहीतरी आहे ना, ह्याचं काय झालं त्याचं काय झालं, काही काही माणसाला सगळ्या गावाची माहिती असते महाराजांनी त्याच्या घरची सोडून, पूर्ण गावाचं माहिती असते. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 म्हटले अनेकांचे कानी गुण दोष मनाने. आपले इथले सोडून बर का, आपले इथले सगळे माहिती आहे. अनेकांचे कानी गुण दोष मनाने. म्हटले पण कशासाठी? तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. ते म्हटले महाराज एवढं सोडून काही सांगा गडे, दुसरं काहीतरी सांगा म्हटले. माझ्याच्यानं हे शक्यच नाही म्हटले, मला दुसऱ्याची निंदा केल्याशिवाय जमतच नाही, आणि महाराज लोकांच्या पुढे गेल्याशिवाय नाही
काही चांगलं जरी नसलं तरी लयच भारी कीर्तन झालं म्हणल्याशिवाय जमतच नाही ना. मग त्याच्यामुळं कसं करायचं आता. नाही म्हटले महाराज दुसरा काहीतरी उपाय सांगा. महाराजांनी दुसरा उपाय तिसरा उपाय सांगितला महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये. मस्तक टेगाला मस्तक टेगाला मस्तक टेगाला मस्तक टेगाला मस्तक टेगाला मस्तक आहे देवा तुझा बाबा आहे देवा तुझा बाबा आहे देवा तुझा बाबा आहे देवा सौदाचा चराली घरी सौदाचा चराली घरी सौदाचा चराली घरी सौदाचा चराला घरी सौदाचा चराला सौदाचा चराला वाजवा वाजवा. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. मी नेहमी म्हणायलो आहे ना, काहीतरी प्रमाण आलं विठ्ठल विठ्ठल भजन आलं की मी म्हणलो भजन करा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. आता नाही भजनामध्ये टाळी वाजवा, टाळी वाजवा. पण एक काय टाळी वाजविणार ते भजनामध्ये. पण टाळी वाजवायला पाहिजे बरं का. जर टाळी आपण वाजवली तर काय होतं माहिती का. भजनामध्ये टाळी वाजवल्यावर भजनामध्ये जर आपण टाळी वाजवली तर आपल्या गुरुवर्य स्वामीजी सांगत असतात आपल्या हातामध्ये विशिष्ट प्रकारचे काही बिंदू असतात. ते जर बिंदू एकमेकांना लागले तर आपल्या शरीरामध्ये ज्या काही बिमारी आहेत जे काही रोग आहेत ते रोग दूर होतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण टाळी वाजवल्याच्या नंतर आपल्या मध्ये जे काही पाप आहे म्हणजे तुम्ही पापी आहात असं मला म्हणायचं नाही बरं का. पण जे काही कळत न कळत जे काही पाप होतात ना ते पाप आपल्यातून निघतात बरं का. आपल्यातून निघतात आणि ते कुठे जातात माहिती का. जे टाळ्या वाजवत नाहीत त्यांच्या डोक्यावर जातात. मग तुम्हाला पाप सोडणार व्हायचंय का पाप घेणार व्हायचंय ते तुम्ही ठरवा. विठ्ठला विठ्ठला काय काय लय दानशूर दिसायलेत बुवा तरी टाळ्या वाजविल्याच नाहीत. ठीक आहे काय हरकत नाही. तुम्हाला पापाचं वज होईल जाताना. मग आता काय करा म्हटले. तिसरा उपाय सांगितला महाराज. मस्तक ठेंगणा. मी अगोदर म्हटलं होतं 12 वाजेपर्यंत येऊ विनोदानं म्हणलं होतं. बरोबर 10:30 मी सोडणार आहे. ठीक आहे ना तुम्ही काही चिंता करू नका तशी. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. म्हटले काय करा म्हटले उपाय सांगितलं म्हटले. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संतांच्या चरणार बिंदावर मस्तक ठेंगणं करायचं म्हटले. इथं असं नाही सांगितलं भगवान संत श्रेष्ठ तुकोबारायांनी. हात ठेंगणा करी संतांच्या चरणा. गायकांना म्हणता आलं असतं हात ठेंगणा हात ठेंगणा असं म्हणता आलं असते. गायक महाराज हुशार असते तसं काही कसं जरी असलं काहीतरी इकडून तिकडून कसं ना कसं तरी त्यांना म्हणताच येतं. हे ना डबल म्हणतील नाही तर मग सिंगल म्हणतील काहीतरी असं अर्ध सोडून पुन्हा अर्ध म्हणतील. पण काही ना काहीतरी करून म्हणतातच आहे ना. कोणत्याही रागामध्ये कोणत्याही अभंग बसवतात. पण असं जर इथं मस्तकाच्या ठिकाणी जर हात ठेंगणा करी संतांच्या चरण असं जर म्हटले असते तरी जमलं असतं है ना. नाक ठेंगणा नाक ठेंगणा म्हणले असते तरी जमलं असतंय ना. डोळा नाही डोळा
जमलं असतं हे ना, दुसरं काही जरी कोणता जरी अवयव म्हणले असते तरी जमलं असतं, परंतु इथं काय म्हटले, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरण, मस्तकच म्हटले महाराज भगवान संत श्रेष्ठ तुकोबर आहे. पण आपण काय करतो, देवाच्या समोर जातो किंवा एखाद्या संतांच्या समोर जातो, जवळ जातो आपण संतांच्या, पण काय करतो आपण, देवाच्या समोर जातो किंवा संतांच्या समोर जातो आणि संतांच्या समोर गेल्याच्या नंतर त्यांच्या समोर जातो आणि काय करतो मग, फक्त असं मस्तक ठेवत नाही आपण त्यांच्या डोक्या आपल्या पायावर, आपलं डोकं त्यांच्या पायावर ठेवत नाही, आपण काय करतो, त्यांच्या पायाला हात लावतो, हे ना, हात लावतो फक्त. महाराज त्यांच्यापेक्षा थोडेसे कमी आळशी जे असतात हे ना, हात लावणाऱ्यापेक्षा थोडेसे कमी आळशी, ते काय करतात, तिथपर्यंत जातात, महाराजापर्यंत जातात किंवा देवापर्यंत जातात, पण हात लावण्याच्या ऐवजी ते काय करतात, डोकं खाली सुद्धा नेतात बरं का, पण डोक्याच्या आणि त्या पायाच्या नाही तर मग देवाच्या त्या फरशीच्या मध्ये काय करतात, अशी हित लावतात हे ना. ते अच्युत महाराज म्हणत असतात बघा, हे ना, एक हाताडे नमस्कार आहे म्हटले आणि एक हिताडे नमस्कार आहे. हाताडे आणि हिताडे आहे. ते नमस्काराचे वेगवेगळे प्रकार आहेत ना, एक तर दंडवत असते ना, पण असं नाही म्हटले, हातही ठेवायचा नाही मधात हितही नाही लावायचे, हाताडे नाही करायचा आणि हिताडे नाही करायचा, कोणता करायचा, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, संतांच्या चरणारविंदावर मस्तक ठेंगण करायचं म्हटले, पण महाराज संत नेमकं कोणाला म्हणतात ते आम्हाला सांगा ना एकदा. संतच नेमकं आम्हाला कळणं मुश्किल आहे म्हटले, संतच आम्हाला कळणं मुश्किल आहे. आणि मग आहे ना, दया करणे जे पुत्रासी बेचिदास आणि दासी, जे जे संत म्हटले, दया करणे जे पुत्रासी तेच दास आणि दासी, ज्यांच्या सगळ्यांच्या प्रती समान भाव आहे म्हटले, संत तोची जाना जगी दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. तोची जाना जगी दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी, दया समाजाचे अंगी. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्यांचे अंगी, संत त्यालाच मानायला पाहिजे म्हटले, तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल विठ्ठली, हे ना, ज्यांचा भगवान परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय दुसरा कुठला हेतूच नाही म्हटले ना, दुसरं कुठलं साध्यच नाही त्यांचं, ते संत असतात म्हटले. विठाला विठाला कपिल भगवंतांनी आपल्या आईला उपदेश देत असताना महाराज श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे, तितिक्षवः कारुणिकाः सुहृदः सर्व देहिनाम अजात शत्रवः शांताः साधवः साधुभूषणाः. संत कोणाला म्हणायला पाहिजे म्हटले, लक्षणाने जे आहेत तेच संत आहेत बरं का, नाहीतर त्यांचे कपडे कसे आहेत, ते चालतात कसे, बोलतात कसे, त्यांची गाडी किती मोठी आहे, किती लाखाची किती करोडची, त्याच्यावर आपण त्यांची हे ठरवणार आहेत का, ते संत आहेत का नाही. नाही महाराज, त्यांच्यामध्ये जर लक्षणं असतील तरच त्यांना संत म्हणायला पाहिजे. संत कसे असतात म्हटले, तितिक्षवः, तितिक्षा असते महाराज संतांमध्ये, सहनशीलता असते, त्यांना तुम्ही काही करा काही म्हणा, त्यांना काहीच वाटत नाही. जर महाराज काही वाटलं असतं तर भगवान संत श्रेष्ठ नाथरायांच्या अंगावर 100 वेळेस तो यवन थुंकला महाराजांनी, 100 वेळेस थुंकला, परंतु प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला, मुक्त केला प्रसाद देवोनी. अंगावरी कुंकाला प्रसाद देवोने मुक्त केला, प्रसाद देवोने मुक्त केला. अंगावरी कुंकाला प्रसाद देवोने मुक्त केला, प्रसाद देवोने मुक्त केला, मुक्त केला. किती सहनशीलता महाराज, यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. बाबा रे, आणखीन थूक म्हणली आमच्या माझ्या अंगावर आहे ना, आणखीन थूक आहे, कोणी थुकू नका म्हणजे नाथराय तिथं म्हणले होते त्या यवनाला आहे ना, आणखीन थूक म्हणले, आणखीन थूक आहे ना, तुझ्यामुळे मला 100 वेळेस गंगाजीचं स्नान झालं,
गंगा मैयाचं 100 वेळ स्नान झालं म्हटले. यवन अंगावरी थुंकला पण प्रसाद देवोनी मुक्त केला. महाराज सहनशीलता नाही तितिक्षभ कारुणिका. जास्त विश्लेषण करत नाही मी आता, फक्त 10 मिनिटं. विठाल विठाल आणि नंतर सेवा झाल्याच्या नंतर जोपर्यंत शेवटची सूचना देत नाही तोपर्यंत कोणीही उठायचं नाही. कारण त्याच्याने संस्थांची गरिमा भंग होत असते ना. विठाल म्हटले संत आहे ना मस्तक ठेंगणा. असे जे लाक्षणिक संत आहेत, जे लक्षणाचे संत आहेत, त्या संतांच्या चरणारविंदावर मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा. बरं म्हटले महाराज, मला घरी मी किती पाया पडत म्हटले. घरच्या हे घरच्याच्या कोण म्हणलं मला? घरच्याच्या म्हणायचं नव्हतं, घरच्या देव्हाऱ्यामध्ये म्हणायचं. देव्हाऱ्यामधल्या देवाच्या हो. घरी किती पाया पडून म्हटले, पण कुठल्या संताचं महाराजाचं ह्याचं त्याचं काहीच घेऊन देणं. एका ठिकाणी मी आपल्या परभणीतच गेलतो कीर्तनाला, जास्त लांब नाही, परभणीतच. एक माणूस आला, मी त्याला काही बोललो नाही कारण त्याच्याकडे पाकिट होतं. ते म्हणायला लागला, महाराज आज तुमची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे, पण हा पठ्या आतापर्यंत एकाही महाराजाच्या पाया पडला नाही तुम्ही सोडून. म्हणलं का हो? कशामुळे नाही पडला? म्हणलं त्या संसाराची सेवा करणाऱ्या महाराज लोकांच्या काय पाया पडायचंय म्हणलं. अरे वा म्हणलं, मी काय बोललो नाही, ते कशामुळे तुम्हाला अगोदरच सांगितलं. विठाल विठाल मला नाही जमायचं महाराज कोणाच्या पाया पडायचं. महाराजन बिराजन मी काय ओळखत नाही म्हटले, मला नाही पाया पडायचं म्हटले कोणाच्या. दुसरा एखादा उपाय आहे का? सांगतो म्हटले. पुढच्या चरणामध्ये सांगितलं महाराज. वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन वचन वेचिते वचन वेचिते वचन जिने राहे समाधान जिने राहे समाधान तुझ भावाय देवा तुझ भावाय देवा देवा तुझ भावाय देवा जिने राहे समाधान जिने राहे समाधान तुझ भावाय देवा तुझ भावाय देवा वेचिते वचन जिने राहे समाधान 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 जिने राहे समाधान. वेचिते वचन जेने राहे समाधान. म्हटले तुला आणखी सोपा उपाय सांगतो म्हटले. सोपा आहे ना, काय कर म्हटले, असं तुझ्या तोंडाने बोल की समोरच्याचं अंतकरण असं जळलं पाहिजे म्हटले. नाही 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 असं नाही बरं का. वेचिते वचन जेने राहे समाधान, असं बोल बोल म्हटले आहे ना. जेने बोले विठ्ठल जोडे, असाच म्हणजे देव जोडला पाहिजे, देव जोडल्या गेला पाहिजे, असंच बोलायला पाहिजे म्हटले. जेने राहे समाधान वेचिते वचन जेने राहे समाधान. समोरच्याच्या चित्तामध्ये आपण जर बोललो ते ना, त्याला असं वाटावं, आपण असं बोलायला पाहिजे की असं वाटावं की महाराजांनी आता 3-4 वाजेपर्यंत कीर्तन सोडूच नाही. पण नाही सोडणार आहे मी आता 5 मिनिटांमध्ये लगेच. असं वाढले हे ना, समोरच्याच्या चित्तामध्ये समाधान वाटलं पाहिजे असं वचन बोला म्हटले तुम्ही ना. हे सगळ्यात सोपा उपाय महाराज आहे. नाही म्हटले महाराज, जमतच नाही काही काही माणसाला. म्हणजे काही काही असे भानकुडळ माणसं असतात, त्यांना जमतच नाही ना. थोडा दृष्टांत देऊच का मग? शेवटचा दृष्टांत देतो, इथंच थांबतो. काय झालं, एकदा बरबड्याचे 2 जण आळंदीला गेले.
तुमच्यापैकी नव्हते ते. दोघ जण आळंदीला गेले आणि आळंदीला म्हणजे कशासाठी सांगलो, वेचिते वचन जेणे राहे समाधान. पण काही काही माणसं महाराज असं बोलतात की समोरच्याचं असं डोकं असं तळपायाच्या आत कुठं जाते है ना, मस्तकाची आग तळपायला आणि तळपायाची आग मस्तकाला, असं बोलतात महाराज. काही काही जण कसं बोलतात हे त्याच्यासाठी सांगेल तुम्हाला. आणि असं वचन बोलत नाहीत की जेणेकरून समाधान भेटेल चित्ताला समोरच्याच्या. काय झालं म्हटले, दोघ जण बरबड्याचे कुठे गेले, आळंदीला गेले. आणि आळंदीला गेल्याच्या नंतर मग तिथं त्यांनी असं ऐकलं होतं, सुदर्शन महाराजांनी त्यांना सांगितलं होतं, हे दरवर्षी इथं वाजवायला असतात हे ना, मृदंग. सुदर्शन महाराजांनी सांगितलं होतं की आळंदीला समाधान हॉटेलमध्ये वडापाव चांगला भेटतो है ना. मला माहिती नाही, मी कधी खाल्लेलं नाही, पण आता बघूया कधी योग आला तर. आणि खाते नाही मी हॉटेलचं तसं. पण समाधान हॉटेलमध्ये वडापाव चांगला भेटतो म्हटले ना. आणि हॉटेलचं नाव पण काय, समाधान आहे ना. जे नीर आहे समाधान, ह्याच्याकरता सांगायलो. आणि मग ठीक आहे म्हटले, बा समाधान नाव पण समाधान आहे, तिथं जाऊन आपल्याला समाधानच भेटणार आहे. पण काय काय माणसं महाराज लय आगाऊ, ते बरबड्याचेच होते दोघ जण. आणि ते गेले महाराज. आणि गेल्याच्या नंतर मग समाधान हॉटेलमध्ये मधात एंट्री केली, मधात बसले. ए वेटर, आता प्रेमानं वेटर असं सुद्धा म्हणू शकले असते, पण ते बरबड्याचे होते. ए वेटर, चल म्हणले इकडे. वेटर आला महाराज. काय, आता वेटर पण इकडचाच होता वाटतं ते. वेटर पण म्हणला, काय बोला, म्हणला काय पाहिजे तुम्हाला, बोला काय. अरे म्हटलं बा जरा दमान, तुम्ही कसं बोलायले है ना. ठीक आहे महाराज, यांनी सांगितलं गरम काय म्हणले तुझ्याकडे, गरम गरम. लगेच त्या वेटरनं सांगितलं महाराज, विस्तू म्हणले, विस्तू आणू का, विस्तू विस्तू विस्तू. सगळ्यात गरम विस्तूच आहे म्हणले आमच्या इथं हॉटेलमध्ये, समाधान हॉटेलमध्ये विस्तू आणू का. दोघ जण महाराज हे पण हुशारच होते तसे ना. सुदर्शन महाराजांच्या तालमीतले म्हणले काय ते काय, आण म्हणले 2 प्लेट, आण भरून आण म्हणले 2 प्लेट. ते पुन्हा इकडचंच गिरायक, त्यानं महाराज खरंच 2 प्लेट भरून आणल्या आणि टेबलावर ठेवल्या दोन्ही प्लेट आहे ना. दोन्ही प्लेट टेबलावर ठेवल्या, ह्याच्या पुढे एक ठेवली, त्याच्या पुढे एक ठेवली. आणि त्या दोघांनी पण काय केलं असेल महाराज, दोघांनी पण काय केलं, ते बरबड्याचेच होते. त्यांनी काय केलं, आपल्या खिशातला तोटा काढला आणि तोट्यामधली बिडी काढली. हा, चांगली माहिती दिसायली तुम्हाला. हा, काय बिडीचं काय असते, हा कट्ट्यामधली बिडी काढली आहे ना. ते आता मी ओढत नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही ना, तोटा असते का कट्टा असते. त्या कट्ट्यामधली बिडी काढली. बिडी काढल्याच्या नंतर मग त्यांनी काय केलं, त्या विस्तवाला लावली आणि मस्त फुरके मारत बाहेर निघाले. पण असं बोलल्यानं कुठं चालतंय का महाराज, नाही म्हटले. असं बोलू नका तुम्ही, जेणेकरून समोरच्याच्या वेदना किंवा त्याच्या भावना दुखावल्या जातील, असं कधी बोलू नका म्हटले. वेचिते वचन जेणे राहे समाधान. आदरणीय रामकृष्ण महाराज, आदरणीय बाबा, प्रत्येक संतांचं वचन बघा तुम्ही कसं असतं, आपल्या चित्ताला समाधान भेटतं. आमचे गुरुवर्य परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजी, अहो बोलण्याची गरजच नाही, बघूनच समाधान. एक स्माइल, स्मित हास्य बघितलं की एकदम एकदम कातिलाना स्माइल आहे आमच्या गुरुवर्य स्वामीजींची. विठाला विठाला विचिते वचन जेणे राहे समाधान. समाधान होईल असंच बोल म्हटले. हा एक उपाय सांगितला महाराज है ना. कशासाठी उपाय सांगितला, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव विठोपा रघुमारी.